हॅलो गाईज, मी तृप्ती. माझ्या नवीन चॅनलवर हा माझा पहिलाच व्लॉग आहे. सकाळी सकाळी आईसाहेबांनी केलेले मस्तपैकी पोहे खाल्ले. पोहे खाते तोपर्यंत लगे पार्सलवाल्याचा कॉल पण आला. पार्सलमध्ये मी आज मागवले होते पिलो कवर, पण जाम गोंधळ झाला आहे बरं का या पिलो कवरचा. मला वाटलं होतं पिलोला बरोबर ॲडजस्ट होईल, बट ते काय तसं झालं नाही बरं का. दोन्ही पण पिलो एकाच कवरमध्ये बसतील एवढा मोठा कवरची साईज तर आली होती. आणि ते पाहून मला आणि माझ्या आईसाहेबांना तर एवढं हसू येत होतं ना, विचारूच नका. आजचा दिवस आपल्यासाठी खूप खास आहे बरं का, कारण की आज आहे दत्त जयंती. त्यासाठीच प्रसादाला म्हणून घेवड्याच्या शेंगाची भाजी आईसाहेब करत होत्या, कारण की हा भाजीचा प्रसाद आम्ही मंदिरात पण देणार आहोत. आणि मंडळी, तुम्हाला तर माहितीच आहे मार्गशीर्ष महिना चालू आहे आणि त्यातलाच आज दुसरा गुरुवार. त्याची पण पूजा मला करून घ्यायची होती. पण पवित्र दिवस आज एकत्र आलेत. मार्गशीर्ष महिना हा हिंदू धर्माला अत्यंत शुभ मानला जातो. महिन्यातील प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीची पूजा केली जाते आणि व्रत पण केले जाते. पण उपवास वगैरे मी काही करत नाही बरं का, कारण की मी अजून लहान आहे आणि आईसाहेब पण करत नाहीत. कारण की आईसाहेबांचा पाय वगैरे दुखतो, त्याच्या पण गोळ्या वगैरे असतात, त्यामुळे काही एवढं आम्ही काही करत नाही. पण पूजा मात्र व्यवस्थित मांडतो. पूजेसाठी लागणारं साहित्य रात्रीच आणून ठेवलं होतं मी आणि आईसाहेबांनी. पण आपल्या गार्डनमध्ये एवढी भारी गुलाबाची फुलं आलेत ना, मी तुम्हाला दाखवलीच आहेत. झाड तर किती छोटं दिसतंय, पण फुलं मात्र भरपूर लागलेत. पूजेसाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कर्दळी, आणि ती पण आपल्या घरीच आहे. पण मी एवढी हुशार आहे की कर्दळी आणायला जायची माहिती असून पण कात्री न घेताच गेले. आता एक पण कर्दळीचं झाड राहतंय का नाही हाच प्रश्न मला तर पडला होता. हात लावल तसं कर्दळी तर उपसतच होती. कशी बशी तर घेऊन आता आले. आता मस्तपैकी पूजा पण मांडून घेतली. हार आणि गजरा फक्त विकत आणल्यात, बाकीची सगळी फुलं आपल्या घरची आहेत. अशी मस्तपैकी पूजा मांडून तर माझी झाली आहे. तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा. आणि आज दत्त जयंतीनिमित्त आणि गुरुवारची मस्तपैकी पूजा करून मी आपल्या नवीन चॅनलचं ओपनिंग केलेलं आहे. तुम्हाला माझ्या डेली रुटीन पाहायला आवडत असतील तर त्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.